आता एक महत्त्वाची बातमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतेय। महाराष्ट्रात तुफान पाऊस कोसळणार आहे। 5 दिवस धोक्याचे असणार आहे। हवामान विभागाच्या नव्या अंदाजानं आता चिंता वाढवलेली आहे। काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक आणि इंस्टा पेजला देखील नक्की फॉलो करा, कारण इथे देखील आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण ओडिशा तसंच उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारी भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 5 दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवस 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पुढील 5 दिवसांच्या काळात छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे। 18 ते 20 या 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर पाऊस काहीसा उघडीप देऊ शकतो, मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील असा अंदाज IMD कडून वर्तवण्यात आलाय। जम्मू काश्मीरमध्ये पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। जम्मू काश्मीरसह उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांना हवामान विभागाकडून पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय। यासोबतच अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि आसाममध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राला पुढील 4 ते 5 दिवस पाऊस चांगला झोडपून काढणार आहे। विदर्भ आणि कोकणात हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आज देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे। कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर दुसरीकडे मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे। विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यात पावसाचा जोर वाढल्यास पुराचा देखील धोका आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ते देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।